देव माणूस यो, बोला देव माणसाचा विजय असो, देव माणसाचा विजय असो. मी बाहेर तर आलोय, पण जामकरने मला सोडून कधीला असेल हे कळत नाहीये. दुसरी गोष्ट, त्याच्या घरात फ्रीज मध्ये डेड बॉडी आहे, तरी त्याला कशी नाही दिसली? त्याने फ्रीज उघडलाच नसेल का? की त्याच्या डोक्यात वेगळा खेळ चालू आहे? सोडलं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात का? लय मारलं ना? सोडल्यावर विचारायचं काय कारण नाही? हा, तू याला सोडवली इथं आली होती ना, मग अचानक कुठं गायब झाली तू? आपत जामकर साहेब घरी जाताना दिसले, म्हटलं त्यांच्या मागे जाऊन त्यांना समजावं, हातापाया पडावं, म्हणून त्यांच्या घरी गेले, तर ते परत इकडे निघून आले, म्हणून मी पण आले. हा, आपले समजायला बघून ना तो घाबरला असणार. हा, त्याला माहितीये गावन गावकरी काय बी करू शकतात. आप्पा, अहो आपण सगळे जरी एकत्र झालो ना तर कुणी आपल्याला काही करू शकत नाही. हा हा, आता कसं बोलला सरपंच तुम्ही? त्यांनी जा आमच्या घराकडे पुन्हा वाईट नजरेनं पाहिलं ना, त्याचे डोळच काढून घेईन मी. हा, हा बाई काय गरमी आहे. काल रातच्या पासून लाईट नाही. हाय का आता मोबाईलचं चार्जिंग बी संपलंय माझ्या. माणसानं टाइमपास करावा तर कसा करावा? हा, अगं एवढा टाइमपास करायचा आहे ना, तर वेळेस घरातली कामं कर की. तुझं काय हात धरलेत होय कोणी? नाही काय गरज नाही. तिला काय काम करायला सांगायची, आमचं आम्ही करून घेऊ. तिला काय सांगितलं ना अजून एक काम वाढवून ठेवल. अगं नाही फुलत आहे, मी करेल की चांगलं काम. हा, करू का मदत? होय ग, करू का? आजी चहा. आणलाच वेळ चहा? मला तर वाटलं आता मेल्यावर माझ्या माड्यावरच वतायला आणताय का काय. घ्या. अगं कसला चटका बसला ग? तुझं का डोळं फुटलेत का काय? अहो सॉरी सॉरी, चुकून झालं. काय सॉरी सॉरी? हा, येतो. भाऊजी थांबा, चहा आणते. हा, सुद्या थांब, चहा पिऊन जा. दे दे चहा दे, नाश्ता दे, रातच्याला मटण बी कर त्याला. हा? लय करतूच गाजून आलाय ना का? सुद्या, अरे तुझ्या भावाला, माझ्या गोपाळला त्या जामकर साहेबांनी तुझ्या डोळ्यासमोर एवढं मारलं, तरी बी तू त्यासनी काय बोलला नाहीस का? त्यासनी काय अडवलं नाहीस? एवढा काय राग आहे रे माझ्या गोपाळवर तुझा? तुमच्या दोघांमध्ये मी कधी बी तुझा भाव केला नाही. निदान त्या गोपाळचा विचार नाही केला, माझा तरी विचार करायचा होतास तू. ए फुलाताई, बास घे, किती बडबड करशील आता? आणि सुद्यानं काय बळणं केलंय वय ग? बाई त्या जामकर समोर कुणाचं काही चालतंय वय? इथं यांचं नाही चाललं तर माझ्या सुद्याचं कुठून चालणार आहे? ए, माझं चाललंय, चांगला दणका देऊन आलोय मी त्याला, म्हणून त्याने गोपाळला सोडलं. माझ्या अंगावर वर्दी नाही तरी मी त्याला नडतोय, आणि याच्या अंगावर वर्दी आहे तरी बी याला भावाला सोडवता येईना. कसं सोडवणार? हा, सगळं पुरावा त्याच्या विरोधात आहेत. अरे पुरावा गेला चुलीत. तू त्याचा शेक घेत बस. अरे जर गोपाळ दोषी असता तर त्या जामकरने सोडला असतं का त्याला? नाही. पण त्याचा माझ्यावर राग होता, मला नाडायला तो घाबरत होता, म्हणून त्याने गोपाळला त्रास दिला. त्याला माहितीये गोपाळ भोळा आहे, तो काय बोलणार नाही. हा, गोपाळ भोळा आहे. भोळ्यानी दूध पितो का नाही? तो चेहरा भोळा आणि भानगडी सोळा अशी गत आहे त्याची. जेव्हा एक दिवस तुमचा केसाने गळा कापल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. बरोबर आहे. हे बघा, मी माझी ड्युटी करतोय, कायद्याने जे करता येईल ना ते करतोय. कायदा घरातल्यांना एक बाहेरच्यांना एक असा नसतो, कळलं का? जामकर साहेबांकडे पुरावे आहेत, अरेस्ट वॉरंट होतं. तुमच्या सगळ्यांना मी एकदाच सांगतो, जामकर साहेब माझे साहेब आहेत, मी त्यांचा साहेब नाही. नको तुमचा चहा. अरे सुद्या, अरे चहा घेऊन जा की. तुम्ही डोसा. अहो हे काय तयारी करून कुठे चाललाय? झाले दुकानात सगळे कापड कुरतडून टाकते. बसा बसा. अहो ऐका, लय नुकसान होईल. तुमच्या जीवापेक्षा कुठलंच नुकसान मोठं नाही. अवस्था बघा हो तुमची. अहो काय नाही झालं, मला दुकानात गेलो, थोडस काम केलं म्हणजे वाटेल बरं होईल. दुकानं काय, आलो लगेच दुकानावर. का हट्ट करताय सारखं दुकानावर जायचं? दुकानावर अडलंय का काय? नक्की दुकानावरच जायचं ना तुम्हाला? हाय खाल्ला, आणि दुसरं कुठं जाणार सांगा बरं? ते तुम्हालाच माहित. ते जामकर साहेब तुम्हाला पकडूनच काय नेतात, पुरावा काय हाय म्हणतात, मग तुम्हाला मारतातच काय, जेलमध्ये टाकतात, परत सोडून देतात. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही परत कामावर जायचं म्हणता. काल नक्कीच काहीतरी बोलणं झालंय तुमचं. काहीतरी लपवत आहे ना माझ्यापासून? हाय खाल्ला, तुमच्यापासून काय लपवणार?
आणि त्यांनी काही विचारलं नाही, सांगितलं नाही. सारखं सारखं तीच विचारत होतं, माझी बहीण कुठे आहे, बहीण कुठे आहे. मी 1000 वेळा तीच सांगितलं, मला नाही माहिती बाबा बहीण कुठे आहे तुमची. मला बी कळा ना, तू जामकर माझ्याच मागं हात धरून खा लागलाय. विचार करून करून ना डोकाचा बोगा झालाय सगळा. म्हणून म्हणतो जरा दुकानावर जातो, काम करायला म्हणजे जरा बरं वाटेल मला. एक काम करा, तुम्ही झोपा. हं? आजचा दिवस आराम करा. आराम करा म्हणजे डोक्यातले सगळे विचार निघून जातील. आणि राहिली गोष्ट दुकानाची, मी जाऊन साफसफाई करते. अहो तुम्हाला कशाला उगाच त्रास? त्रास नाही होत मला. आवरते मी आणि जाते. करा आराम. लालेजी तुम्ही ना, वाटलंच होतं मला तुम्ही मला फसवणार. तुम्हाला एवढं सांगून सुद्धा घरातनं बाहेर पडलात ना. खरं सांगा नक्की काय गडबड आहे. खरं खरं सांगायचं, कुठं जायचंय तुम्हाला अर्जुन? ही जास्त डोक्यात चालली आहे. असं वाटतं इथंच मारून टाकावं हिला. आता तरी मला सगळं खरं खरं सांगून टाका. तुमच्याच फायद्याचं आहे ते. बोला लवकर. हे दुकानात निघालं. अहो एकदा कस्टमर तुटलं का नाही परत जोडायला नाही येणार. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे 100 उत्तर देताना डोकं बंद बंद करेल माझं. इतकी वर्ष झालं कामाची सवय, अशी लगेच कशी काय जाईल? घरी बसलो तर कंटाळा येईल मला. बरं ज्या कामासाठी चालू का नाही, डोक्यावरून पाणी. 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटात काम संपून आलो. काय देवाला दिवा बी लावायचं आहे, ते बी काम होईल. किती खोटी कारण. मला माहिती आहे तुम्हाला त्या आर्याची बॉडी लपवायची असणार. ठीक आहे, जावा पण लवकर परत या. होय, मी जातो. घरातल्यांना सांभाळून घ्या फक्त. हा, नवरोबासाठी एवढं तर करावंच लागेल ना. आलो जाऊ ना.